गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्रिवियस लेक्चरला परमुटेशन अँड कॉम्बिनेशन या टॉपिकमध्ये आपण एक्झरसाइज 3.1 कंप्लीट केली होती. आज आपण फॅक्टोरियल नोटेशन आणखीन एक्झरसाइज 3.2 पाहणार आहोत. तर फॅक्टोरियल नोटेशन म्हणजेच काय? द प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स इज कॉल्ड n factorial. The product of first n natural number is called n factorial किंवा फॅक्टोरियल n असं म्हटलं जातं. आणखीन फॅक्टोरियल डिनोट करण्यासाठी n फॅक्टोरियल डिनोट करण्यासाठी इट इज डिनोटेड बाय n फॅक्टोरियल. कसं डिनोट केलं जातं बघा, n नंतर एक्सप्लेनेटरी मार्क्स सारखा एक मार्क्स दिला जातो आणि वाचताना याला n फॅक्टोरियल किंवा फॅक्टोरियल n असं वाचलं जातं. काही रायटर मंडळी या पद्धतीनं सुद्धा म्हणजे कॅपिटल L सारखं काढलं जातं आणि त्याच्या पोटामध्ये n लिहिलं जातं. या पद्धतीनं सुद्धा n फॅक्टोरियल लिहिलं जातं. या ठिकाणी n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स असं डेफिनेशनमध्ये म्हटलेलं असलं तरी हे अर्धसत्य आहे. ते अर्धसत्य काय आहे ते पुढं गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की पहिल्या n नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट म्हणजेच n फॅक्टोरियल. समजा मला 5 फॅक्टोरियल फाइंड आउट करायचं असेल तर पहिल्या 5 नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट म्हणजेच 5 फॅक्टोरियल. म्हणजेच काय? 1 × 2 × 3 × 4 × 5 मीन्स 5 फॅक्टोरियल. बरोबर का? समजा मला 4 फॅक्टोरियल काढायचं असेल तर फर्स्ट 4 नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट. 4 फॅक्टोरियल म्हणजेच काय? प्रॉडक्ट ऑफ दी फर्स्ट 4 नॅचरल नंबर्स. म्हणजे 4 नॅचरल नंबर्स काय असणार आहेत? 1 × 2 × 3 × 4. याला आपण 4 फॅक्टोरियल म्हणतो. समजा मला 7 फॅक्टोरियल काढायचं असेल तर काय होणार आहे? प्रॉडक्ट ऑफ फर्स्ट 7 नॅचरल नंबर्स घ्यावे लागतील. म्हणजेच काय होणार? 1 × 2 × 3 × 4 × 5 × 6 × 7. थोडक्यात काय? तुम्हाला जितके फॅक्टोरियल काढायचे आहेत तेवढ्या नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट घ्यायचा. ठीक आहे? फॅक्टोरियल नोटेशन सगळ्यांच्या लक्षात आलं. आता आपण काही प्रॉपर्टीज ऑफ फॅक्टोरियल नोटेशनच्या बघणार आहोत. फॅक्टोरियल नोटेशनच्या काही प्रॉपर्टीज बघणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी अशी असणार आहे बघा, n फॅक्टोरियल इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेटमध्ये n-1 फॅक्टोरियल. n फॅक्टोरियल इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेटमध्ये n-1 फॅक्टोरियल. हे असं आपण कधी लिहू शकतो? तुमचं n ग्रेटर दॅन 1 असेल तर. n हे ग्रेटर दॅन 1 असेल तर. त्याच्यानंतर मी n फॅक्टोरियल इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट n-1 n-2 फॅक्टोरियल असं लिहू शकतो. हे मी कधी लिहू शकतो? n तुमचं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तर. n ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तर. किंबहुना n फॅक्टोरियलबद्दल मी असंही लिहू शकतो n इंटू ब्रॅकेट n-1 n-2 n-3 फॅक्टोरियल. कधी लिहू शकतो? n माझं ग्रेटर दॅन इक्वल 3 असेल तर. अशा पद्धतीनं मी n फॅक्टोरियल इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेटमध्ये n-1 n-2 n-3 n-4 कधी लिहू शकेन? n माझं ग्रेटर दॅन इक्वल 4 असेल तर. इथं n-4 फॅक्टोरियल असा असणार आहे. ठीक आहे? हा कन्सेप्ट लक्षात आला. त्याच्याशिवाय जरी इथं सांगण्यात आलं असलं की n फॅक्टोरियलमध्ये n नॅचरल नंबर असायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की 0 हा नॅचरल नंबर नाही आहे. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात? 1 पासून इन्फिनिटीपर्यंत. मात्र फॅक्टोरियल नोटेशनमध्ये 0 डिफाईन केलेला आहे. 0 फॅक्टोरियल डिफाईन केलेला आहे. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 असते. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते? 1 असते. 0 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1 हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर
आपण जे काही फॅक्टोरियल्स फाइंड आउट करतो आहे त्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण निगेटिव्ह नंबरचं फॅक्टोरियल फाइंड आउट करू शकत नाही, कारण निगेटिव्ह नंबर्स फॅक्टोरियल नोटेशनमध्ये डिफाईन करण्यात आलेले नाहीत. म्हणजे तुम्ही असं करू शकत नाही, काय -4 फॅक्टोरियल फाइंड आउट करू शकत नाही. का फाइंड आउट करू शकत नाही? फॅक्टोरियल नोटेशन जे डिफाईन होतात ते फक्त आणि फक्त होल नंबर्सचे डिफाईन होतात. होल नंबर्स माहिती आहेत तुम्हाला, 0, 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. या टाईपचे जे नंबर्स आहेत या नंबर्सना आपण होल नंबर्स म्हणतो आणि फॅक्टोरियल नोटेशन ओनली अँड ओनली होल नंबरसाठी डिफाईन आहेत. समजा रॅशनल नंबर्स असतील, रॅशनल नंबर्स म्हणजेच काय, पी अपॉन क्यूच्या फॉर्मॅटमध्ये जे नंबर्स आहेत, मात्र इंटिजर्स नाहीत. पी अपॉन क्यू फॉर्मॅटमध्ये असणारे नंबर्स डिफाईन होणार नाही, मात्र इंटिजर फॉर्मॅटमध्ये नंबर रॅशनल नंबर असेल. उदाहरण दाखल मी 5 हे 5/1 लिहू शकतो. 5 हे 5/1 लिहिलं. आता हा रॅशनल नंबर आहे, मात्र तो काय आहे, इंटिजर नंबर आहे. आणि इंटिजर नंबर ज्याचा डिनॉमिनेटर 1 आहे त्याला आपण इंटिजर्स म्हणणार आहे, कारण प्रत्येक नंबरला 1 हा डिनॉमिनेटरला आपण लिहू शकतो, प्रत्येकाला 1 डिवाइड करू शकतो, व्हॅल्यूमध्ये काही फरक पडत नाही. आणि त्यामुळं इंटिजर्स नंबर्स डिफाईन असतील फॅक्टोरियल नोटेशनमध्ये, मात्र रॅशनल नंबर्स जे पी अपॉन क्यू फॉर्मॅटमध्ये आहेत ते डिफाईन नसतात. इथं मी मेन्शन केलेलं आहे, द फॅक्टोरियल ऑफ अ निगेटिव्ह नंबर or a rational number which is not an integer is not defined. थोडक्यात जे नंबर्स निगेटिव्ह नंबर्स आहेत किंवा रॅशनल नंबर्स आहेत ते नंबर्स फॅक्टोरियल नोटेशनच्या बाबतीत डिफाईन नाहीत. तुम्ही फक्त लक्षात काय ठेवायचं, फॅक्टोरियल नोटेशन कुणासाठी डिफाईन आहे, होल नंबरसाठी डिफाईन आहे. एवढं लक्षात राहील, ठीक आहे. त्याच्यानंतर समजा x फॅक्टोरियल इज इक्वल टू y फॅक्टोरियल असं जर लिहिलं असेल तर याचा सिंपल अर्थ आहे x इज इक्वल टू y. x इज इक्वल टू y हा त्याचा सिंपल मिनिंग आहे. जर x फॅक्टोरियल इज इक्वल टू y फॅक्टोरियल असेल तर x इज इक्वल टू y असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. याच्याशिवाय समजा माझ्याकडे एक नंबर आहे p प्लस क्यू फॅक्टोरियल असा एक नंबर आहे, p प्लस क्यू फॅक्टोरियल. आता p प्लस क्यू फॅक्टोरियल हा जो नंबर आहे हा नंबर p फॅक्टोरियलनं तसंच क्यू फॅक्टोरियलनं डिव्हिजिबल आहे. म्हणजेच या नंबरला p फॅक्टोरियलनं आणि क्यू फॅक्टोरियलनं कम्प्लिटली डिवाईड होतं. लक्षात आलं का? त्याच्याशिवाय आणखीन काही गोष्टी ज्या आहेत त्या पुढं आपण बघू, पण एवढे बेसिक पॉईंट्स आधी नोट डाऊन करा, मग पुढचे पॉईंट्स आपण बघूया. एक्झरसाइज आपण डायरेक्ट स्टार्ट करणार आहोत, हे बेसिक तुम्हाला समजलं असेल तर. पण त्याच्या आधी आणखीन काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळा मुलं काय करतात बघा, उदाहरण दाखल मी समजा p प्लस क्यू फॅक्टोरियल लिहिलं तर हे असं होत नाही. p फॅक्टोरियल प्लस क्यू फॅक्टोरियल असं कधीही होत नाही. लक्षात आलं का? p प्लस क्यू फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू p फॅक्टोरियल प्लस क्यू फॅक्टोरियल, हेही लक्षात ठेवा. त्याशिवाय p मायनस क्यू फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू p फॅक्टोरियल मायनस क्यू फॅक्टोरियल, किंबहुना p इंटू क्यू फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू p फॅक्टोरियल इंटू क्यू फॅक्टोरियल, किंबहुना p अपॉन q फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू p फॅक्टोरियल अपॉन q फॅक्टोरियल. हे लक्षात ठेवा. तुम्ही ऑल्जेब्रिक रूल्स फॅक्टोरियलच्या बाबतीत अप्लाय करू शकत नाही. ठीक आहे, राईट डाऊन दॅट मच पार्ट, देन वी विल सी एक्झरसाइज 3.2. पुसून टाकू हे. चला नेक्स्ट कन्सेप्ट आपण नेक्स्ट काय बघणार आहे, एक्झरसाइज 3.2. आपण आता एक्झरसाइज 3.2 पाहणार आहोत.
त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट. इथं जे क्वेश्चन्स आपल्यासमोर येणार आहेत ते आपल्याला इव्हॅल्युएट करायचे आहेत. फर्स्ट सब क्वेश्चन आहे 8 फॅक्टोरियल. आता 8 फॅक्टोरियल जर फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही काय करताय, फर्स्ट 8 नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट घेताय. म्हणजेच काय करणार, 8 × 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. आता हा प्रॉडक्ट किती येतो तो तुम्हीच मला सांगायचा आहे. किती प्रॉडक्ट येतो, तर हा प्रॉडक्ट जर केला तर हा प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहे 40,320. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, सब क्वेश्चन 10 फॅक्टोरियल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 10 फॅक्टोरियल फाइंड आउट करणार म्हणजेच फर्स्ट 10 नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट घेणार. तुम्ही 1 × 2 × 3 × 4 × अप टू 10 लिहू शकताय किंवा उलटंसुद्धा लिहू शकताय. कसं, 10 × 9 × 8 × 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. आता हा प्रॉडक्ट तुम्ही फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट 10 नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट फाइंड आउट करायचा आहे. किती येतो तो सांगायचा आहे. तर हा प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहे 36,28,800 एवढा हा प्रॉडक्ट मिळणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे थर्ड काय दिलेला आहे सब क्वेश्चन बघा, 10 फॅक्टोरियल -6 फॅक्टोरियल. हा प्रॉडक्ट फाइंड आउट करत असताना मी काय करणार बघा, हे जे 10 फॅक्टोरियल आहे ते मी कसं लिहितो बघा, 10 × 9 × 8 × 7 × 6 फॅक्टोरियल इथंपर्यंतच मी लिहितो. 6 फॅक्टोरियलपर्यंत लिहिल्यानंतर इथं मी हे मायनस सिम्बॉल ॲज इट इज ठेवतो. आणखीन हे 6 फॅक्टोरियलसुद्धा ॲज इट इज ठेवतो. नेक्स्ट स्टेपला काय करतो आहे बघा, ही एक टर्म आहे आणि ही सेकंड टर्म आहे. या दोन्ही टर्म्समधून मी 6 फॅक्टोरियल कॉमन घेतो. ब्रॅकेटमध्ये काय राहणार बघा, 10 × 9 × 8 × 7 इथं हे शिल्लक राहिलं, मायनस इथं 1 शिल्लक राहणार आहे कारण 6 फॅक्टोरियलचा कोइफिशियंट 1 असणार आहे म्हणून 1 शिल्लक राहिलं. आता 6 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय येते सांगा, 720 येते. आणखीन हा प्रॉडक्ट किती येतो तेवढा सांगा. हा प्रॉडक्ट घ्या, त्याच्यातून -1 करा आणि जे येणारा आन्सर आहे ते सांगायचं आहे. हा प्रॉडक्ट घेतला तर 5040 -1 होईल. आणखीन तुम्ही 720 × आता हा डिफरन्स घेतला तर 5039 होणार, 5039. आता हा प्रॉडक्ट किती येतो सांगा, 720 × 5039. तर हा प्रॉडक्ट 36,28,080 असा मिळतो आहे. स्वतः प्रॉडक्ट करा. प्रॉडक्ट येत असेल तुम्हाला, जाऊ दे का हे. नेक्स्ट याच्यातला एक लास्ट क्वेश्चन आहे तो म्हणजेच 4th नंबरचा क्वेश्चन आहे 10 - 6 फॅक्टोरियल. आता 10 - 6 फॅक्टोरियल फाइंड आउट करत असताना 10 - 6 केलं तर 4 येणार, 4 फॅक्टोरियल. आणि 4 फॅक्टोरियल लिहित असताना 4 × 3 × 2 × 1 हा प्रॉडक्ट किती येतो सांगा, 24 हे याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे, हे जाऊ दे बाळांनो, सगळ्यांचं लिहून झालेलं आहे. ठीक आहे, चला सेकंड क्वेश्चन आपण बघूया. आता बघा
क्वेश्चन 2 आपल्याला कॉम्प्लीट करायचं आहे. त्याच्यातला फर्स्ट सब क्वेश्चन आहे 12 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल. मी काय करतो आहे, फर्स्टचं आन्सर फाइंड आउट करत असताना 12 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल इज इक्वल टू, मी 12 फॅक्टोरियल कसं रिप्रेझेंट करतो बघा, 12 इंटू 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियलपर्यंतच त्याला डिक्रीज करत आणतो. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटरला काय आहे, 6 फॅक्टोरियल आहे का, हे 6 फॅक्टोरियल आणखीन हे 6 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. आता 12 इंटू 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 हा प्रॉडक्ट किती येतो सांगा. हा प्रॉडक्ट करायचा, आन्सर सांगायचं. हा येस, किती येतो प्रॉडक्ट, हा 6,65,200 6,65,280 असा हा प्रॉडक्ट येतो आहे. ठीक आहे. सेकंड 12 अपॉन 6 फॅक्टोरियल इज इक्वल टू, 12 अपॉन 6 केलं तर 2 राहणार आहे, 2 फॅक्टोरियल. आणखीन 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते, 2 इंटू 1 करणार म्हणजेच किती मिळणार, 2 मिळणार आहे. थर्ड क्वेश्चन काय आहे, थर्ड सब क्वेश्चन बघा, 3 इंटू 2 फॅक्टोरियल आहे. आता 3 इंटू 2 ब्रॅकेटमधलं ऑपरेशन आधी करायचं, किती येणार, 6 फॅक्टोरियल येणार. आणि 6 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय आहे, 720 आहे. ठीक आहे. आता फोर्थ सब क्वेश्चन काय आहे बघा, फोर्थ सब क्वेश्चन 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू, 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते, 6 असते. आणि 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2 असते. आणि 6 इंटू 2 केलं तर किती मिळतं, 12 मिळतं आहे. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा, 9 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल इज इक्वल टू, 9 फॅक्टोरियल मी असं लिहितो, 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल अपॉन हे 3 फॅक्टोरियल 3 इंटू 2 इंटू 1 लिहिणार, इंटू हे 6 फॅक्टोरियल ॲज इट इज लिहिलं. हे 6 फॅक्टोरियल आणखीन हे 6 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. इथं बघायचं, 3 1 जार 3, 3 3 जार 9, 2 1 जार 2, 2 4 जार 8. म्हणजे काय शिल्लक राहिलं, 3 इंटू 4 इंटू 7 हा प्रॉडक्ट किती येतो सांगा, 3 इंटू 4 इंटू 7 हा प्रॉडक्ट आपल्याला 84 मिळतो आहे. ठीक आहे. आता आणखीन काही क्वेश्चन शिल्लक आहेत, हे आधी नोट डाऊन करा, मग पुढचे क्वेश्चन्स बघूया. जाऊ दे, हे पुसून टाकू. चला पुढचे क्वेश्चन्स बघूया. क्वेश्चन 2 मधले रिमेनिंग क्वेश्चन्स इथं मी बोर्डवरती लिहिलेले आहेत. काय आहे बघा, हा क्वेश्चन नंबर 6 आहे. 6 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. आता हा 6 नंबरचा क्वेश्चन सॉल्व करत असताना 6 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल, मी इथं काय करतो बघा, हे 6 फॅक्टोरियल लिहिण्याची स्टाईल बदलतो. हे लिहिताना मी 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल लिहितो, मायनस 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल असं लिहिलं. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, ही एक टर्म आहे आणि ही दुसरी टर्म आहे. फर्स्ट आणखीन सेकंड टर्म्समधून मी काय कॉमन घेऊ शकतो, तर 4 फॅक्टोरियल कॉमन घेऊ शकतो. मी 4 फॅक्टोरियल कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये इथं राहणार आहे 6 इंटू 5 मायनस 1 अपॉन
इथं 4 फॅक्टोरियल आहे, हे 4 फॅक्टोरियल हे 4 फॅक्टोरियल कॅन्सल झालं तर मला काय मिळतं आहे बघा. 6 × 5 केलं तर किती मिळतं? 30 - 1. 30 - 1 केलं तर किती मिळणार? 29 हे तुमचं आन्सर असणार आहे. राईट डाऊन. हे पुसून टाकू. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 7 बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 7 काय आहे? 8 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल. क्वेश्चन नंबर 7, 8 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल मायनस 4 फॅक्टोरियल इज इक्वल टू, मी काय करतो आहे, 8 फॅक्टोरियल जे आहे ते कसं लिहितो बघा. 8 × 7 × 6 × 5 × 4 फॅक्टोरियल असं लिहितो. अपॉन हे जे 6 फॅक्टोरियल आहे ते लिहिण्याची मी स्टाईल बदलतो. 6 × 5 × 4 फॅक्टोरियल लिहितो. -4 फॅक्टोरियल. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा. इथं डिनॉमिनेटरमधून मी 4 फॅक्टोरियल कॉमन घेऊ शकतो. न्यूमरेटर ॲज इट इज ठेवतो. 8 × 7 × 6 × 5 × 4 फॅक्टोरियल अपॉन इथं मी 4 फॅक्टोरियल जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहणार आहे 6 × 5 - 1. आता हे 4 फॅक्टोरियल आणखीन हे 4 फॅक्टोरियल कॅन्सल केलं तर मला काय मिळणार आहे बघा. 8 × 7 × 6 × 5 हा प्रॉडक्ट आधी सांगा किती येतो. अपॉन काय करायचं आहे, 6 × 5 - 1. तर हा प्रॉडक्ट जो आहे तो 1680 येईल. अपॉन हे 30 - 1 केलं तर 29 येईल. आता ही डिव्हिजन करा. किती डिव्हिजन येते सांगा. 1680ला तुम्ही 29 डिवाइड करा. किती आन्सर येतं सांगा. किती आन्सर येतं बाळांनो? 57.93 इतकी त्याची डिव्हिजन येणार आहे. तुम्ही इथं थांबवू शकता किंवा इथंही थांबवू शकता. ठीक आहे. आता हे पुसून टाकू का? सगळ्यांचं लिहून झालं आहे का? राईट डाऊन. जाऊ दे हे. आता आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 8, सब क्वेश्चन नंबर 8. काय आहे बघा सब क्वेश्चन नंबर 8. 8 फॅक्टोरियल अपॉन 6 - 4 फॅक्टोरियल. मी काय करतो, हे सॉल्व करत असताना 8 फॅक्टोरियल जे आहे ते 8 × 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 फॅक्टोरियल असं लिहितो. अपॉन हे 6 - 4 केलं तर 2 राहतं. अपॉन 2 फॅक्टोरियल. आता हे 2 फॅक्टोरियल आणखीन हे 2 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. आता तुम्ही प्रॉडक्ट कशाचा घ्यायचा आहे बघा. 8 × 7 × 6 × 5 × 4 × 3 हा प्रॉडक्ट किती येतो सांगा. हा प्रॉडक्ट करायचा आहे आणि आन्सर सांगायचा आहे. 20,160. ठीक आहे. हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 3. हे पुसून टाकू. सगळ्यांचं लक्ष आहे. आपण आता क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करणार आहोत. राईट इन टर्म ऑफ फॅक्टोरियल्स. गिवन एक्झाम्पल्स आपल्याला फॅक्टोरियल फॉर्मॅटमध्ये लिहायचे आहेत. आता फर्स्ट एक्झाम्पल आपण विचारात घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल आहे 5 × 6 × 7 × 8 × 9 × 10. हे आपल्याला फॅक्टोरियल फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. याच्यासाठी मी काय करतो बघा. इथं मी एक ऑब्झर्वेशन करणार आहे. ऑब्झर्वेशन करत असताना
5 पासून 10 पर्यंत नंबरचा प्रॉडक्ट दिसतोय. इथं फर्स्ट 10 नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट येण्यासाठी कमतरता कोणत्या गोष्टीची आहे असा विचार करायचा. इथं कमतरता आहे 1 × 2 × 3 × 4 याची कमतरता आहे. बरोबर का? 1 × 2 × 3 × 4 ची कमतरता आहे. मी तेवढ्यानं मल्टिप्लाय करणार. मी तेवढ्यानं मल्टिप्लाय केलं तर मला तेवढ्यानंच डिवाईड करावं लागेल. म्हणून मी इथं 1 × 2 × 3 × 4 × 5 × 6 × 7 × 8 × 9 × 10 अपाहून मी इथं 1 पासून 4 पर्यंतच्या नॅचरल नंबर्सनी मल्टिप्लाय केलं म्हणजे तेवढ्यानंच डिवाईड करतो. 1 × 2 × 3 × 4 जेवढ्यानं मल्टिप्लाय केलं तेवढ्यानंच डिवाईड केलं तर काहीही फरक पडत नाही. हे बेसिक मॅथमॅटिक्समधलं तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही न्यूमरेटरचा विचार करा. फर्स्ट 10 नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट आहे म्हणून मी हे 10 फॅक्टोरियल असं लिहू शकतो. आणि डिनॉमिनेटरचा विचार करा. फर्स्ट 4 नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट आहे म्हणून मी हे 4 फॅक्टोरियल असं लिहू शकतो. फॅक्टोरियल फॉर्मॅटमध्ये आलं का? 10 फॅक्टोरियल अपाहून 4 फॅक्टोरियल. राईट डाऊन. झालं सगळ्यांचं? आता आपल्याला सेकंड क्वेश्चन बघायचा आहे. बोर्डवरती मी लिहिलेला आहे. हे पुसून टाकू का? सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. 3 × 6 × 9 × 12 × 15. बाळांनो, तुम्ही उघड्या डोळ्यांनी जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येतं हे जे नंबर्स आहेत ते इंटिग्रल मल्टिपल ऑफ 3 आहेत. आहेत का? कुठंपर्यंत? 5 पर्यंत आहेत. म्हणजे हे मी असं लिहू शकतो का बघा. 3 म्हणजेच 3 × 1 × 6 म्हणजेच 3 × 2 × 9 म्हणजेच 3 × 3 × 12 म्हणजेच 3 × 4 × 15 म्हणजेच 3 × 5 असं लिहू शकतो का? आता मी माझ्या सोयीसाठी काय करतो बघा. हे जे आहे ना 3 × 3 × 3 × 3 × 3 किती टाइम्स 3 × 3 आहे? आता जे झिगझॅग केलं ते 5 टाइम्स आहे. म्हणजे 3⁵ मी त्याच्यासाठी लिहू शकतो. आणखीन बाकीचं जे राहिलेलं आहे ते काय राहिले बघा. 1 × 2 × 3 × 4 × 5 असं राहिलेलं आहे. मी आता हे असं लिहू शकतो का बघा. 3⁵ × हे ब्रॅकेट म्हणजेच फर्स्ट 5 नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट आहे. म्हणजेच मी काय लिहू शकतो? 5 फॅक्टोरियल असं लिहू शकतो का? 3⁵ × 5 फॅक्टोरियल. कन्व्हर्शन झालं का? कशामध्ये? फॅक्टोरियल फॉर्मॅटमध्ये. राईट डाऊन. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. क्वेश्चन याच्यातले सब क्वेश्चन 3 आणखीन ऑनवर्ड. क्वेश्चन 3 मधले रिमेनिंग 2 क्वेश्चन्स आपण पाहत आहोत. त्यातला थर्ड क्वेश्चन काय आहे बघा. थर्ड क्वेश्चन आहे 6 × 7 × 8 × 9. इथं बघायचं 6, 7, 8, 9 असे नंबर्स दिसत आहेत. इथं फर्स्ट 9 नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट येण्यासाठी कमतरता कशाची आहे असा जर विचार केला तर 1 × 2 × 3 × 5 याची कमतरता आहे. म्हणून मी काय करतो? तेवढ्यानं मल्टिप्लाय करतो. जेवढ्यानं मल्टिप्लाय करणार तेवढ्यानंच डिवाईड करणार. म्हणजे मी इथं लिहिताना 1 × 2 × 3 × 4 × 5 लिहिणार. × 6 × 7 × 8 × 9 अपाऊन जेवढ्यानं मल्टिप्लाय केलं तेवढ्यानंच डिवाईड करतो. 1 × 2 × 3 × 4 × 5. ठीक आहे. आता न्यूमरेटरला फर्स्ट 9 नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट आहे म्हणून मी 9 फॅक्टोरियल लिहू शकतो. डिनॉमिनेटरला
फर्स्ट 5 नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट आहे म्हणून मी 5 फॅक्टोरियल लिहू शकतो. झालं का कन्व्हर्शन फॅक्टोरियलमध्ये? राईट डाऊन. हे पुसून टाकू. आता आपल्याला 4th क्वेश्चन बघायचं आहे. सब क्वेश्चन 4th. सगळ्यांचं लक्ष आहे का बघा. 4th नंबरचा सब क्वेश्चन आहे 5 × 10 × 15 × 20. आता हे लिहित असताना मी असं लिहू शकतो का बघा. इथं जर तुम्ही उघड्या डोळ्यांनी ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल हे जे नंबर्स आहेत ते इंटिग्रल मल्टिपल ऑफ 5 आहेत आणि त्यामुळं हे लिहित असताना 5 म्हणजेच 5 × 1 लिहितो. दुसरं 10 म्हणजेच 5 × 2 लिहितो. थर्ड 15 म्हणजेच 5 × 3 लिहितो. इंटू 20 म्हणजेच 5 × 4 लिहितो. आता मगाशी जसा आपण विचार केला होता 5 × 5 × 5 × 5 4 टाइम्स आहे 5चा प्रॉडक्ट म्हणजे मी लिहिताना 5⁴ लिहितो. त्याच्यानंतर काय शिल्लक राहिलं बघा इंटू 1 × 2 × 3 × 4 असं शिल्लक राहिलेलं आहे. ठीक आहे. 5⁴ इंटू आता इथं फर्स्ट 4 नॅचरल नंबरचा प्रॉडक्ट आहे म्हणून याच्यासाठी मी काय लिहू शकतो 4 फॅक्टोरियल म्हणजे 5⁴ × 4 फॅक्टोरियल असं फॅक्टोरियल फॉर्मॅटमध्ये आपण आणलं याला. राईट डाऊन. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 4. हे पुसून टाकू. बानो आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघायचा आहे. ऑलरेडी बोर्डवरती मी क्वेश्चन नंबर 4 लिहिलेला आहे. इव्हॅल्युएट काय करायचं आहे बघा. कशाचं इव्हॅल्युएट करायचं आहे n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेटमध्ये n - r फॅक्टोरियल फॉर. पहिला सब क्वेश्चन आहे n = 8 r = 6. मी आता काय करतो आहे फर्स्ट सब क्वेश्चन सॉल्व करत असताना n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेट n - r फॅक्टोरियल याचं मला इव्हॅल्युएशन करायचं आहे. कधी n ची व्हॅल्यू 8 असताना आणि r ची व्हॅल्यू 6 असताना. म्हणजेच nच्या ठिकाणी 8 भरणार 8 फॅक्टोरियल झालं. rच्या ठिकाणी 6 भरणार 6 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेटमध्ये 8 - 6 फॅक्टोरियल असं लिहिणार तुम्ही. मी आता काय करतो बघा नेक्स्ट स्टेपला 8 फॅक्टोरियल मी ॲज इट इज लिहितो अपॉन हे 6 फॅक्टोरियल ॲज इट इज लिहिलं. 8 - 6 केलं तर किती मिळतं इंटू 2 फॅक्टोरियल मिळणार. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला मी काय करतो बघा या ठिकाणी 8 फॅक्टोरियल जे आहे ते 8 × 7 × 6 फॅक्टोरियल असं लिहितो अपॉन 6 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 × 1 लिहितो. हे 6 फॅक्टोरियल हे 6 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. 2 1 = 2 2 4 = 8 म्हणजे काय शिल्लक राहिलं बघा 4 × 7 राहिलेलं आहे आणि 4 × 7 किती येतं 28 हे याचं आन्सर असणार आहे. राईट डाऊन. बाळांनो हे पुसून टाकू. नेक्स्ट आपलं सेकंड क्वेश्चन सब क्वेश्चन बघायचं आहे. सेकंड सब क्वेश्चन बघत असताना n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेटमध्ये n - r फॅक्टोरियल हे आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. कधी इव्हॅल्युएट करायचं आहे n ची व्हॅल्यू 12 आणखीन r ची व्हॅल्यूसुद्धा 12 असताना. म्हणजे हे लिहिताना 12 फॅक्टोरियल अपॉन 12 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेटमध्ये 12 - 12 फॅक्टोरियल. नेक्स्ट स्टेपला मी काय करतो बघा हे 12 फॅक्टोरियल ॲज इट इज ठेवतो अपॉन हे 12 फॅक्टोरियलसुद्धा ॲज इट इज ठेवलं. 12 - 12 केलं तर किती येतं म्हणजे हे इंटू 0 फॅक्टोरियल येणार. आता हे 12 फॅक्टोरियल हे 12 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. इथं कॅन्सल जरी झालं तर न्यूमरेटरला 1 उरलेला आहे आणि डिनॉमिनेटरला 0 फॅक्टोरियल
तुम्हाला माहिती आहे की 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती असते? 1 असते. 1 अपाऊन 1 केलं तर किती मिळणार? 1 मिळणार का? राईट डाऊन. झालं सगळ्यांचं. नेक्स्ट थर्ड नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला. थर्ड सब क्वेश्चन काय आहे बघा. थर्ड सब क्वेश्चन आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे n फॅक्टोरियल अपाऊन r फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेटमध्ये n मायनस r फॅक्टोरियलची. कधी फाइंड आउट करायची आहे? n ची व्हॅल्यू 15 आणि r ची व्हॅल्यू 10 असताना. म्हणजे 15 फॅक्टोरियल अपाऊन 10 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेटमध्ये 15 मायनस 10 फॅक्टोरियल. मी आता नेक्स्ट स्टेपला हे 15 फॅक्टोरियल लिहित असताना 15 इंटू 14 इंटू 13 इंटू 12 इंटू 11 इंटू 10 फॅक्टोरियल असं लिहितो. अपाऊन इथं बघायचं हे 10 फॅक्टोरियल ॲज इट इज लिहितो. इंटू बघा इथं 15 मायनस 10 करा किती येतं? 5 फॅक्टोरियल येणार. मात्र मी 5 फॅक्टोरियल नेक्स्ट स्टेपला इथे एक गोष्ट करतो की हे 10 फॅक्टोरियल हे 10 फॅक्टोरियल कॅन्सल करतो. न्यूमरेटरला राहिलेला आहे 15 इंटू 14 इंटू 13 इंटू 12 इंटू 11 अपाऊन हे 5 फॅक्टोरियल म्हणजेच 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. बरोबर आहे माझं. आता इथं बघायचं बघा 5 इंटू 3 केलं तर 15 येणार. हे 15 आणखीन हे 15 मी कॅन्सल केलं. त्याच्यानंतर 4 1 जार 4 4 3 जार 12. त्याच्यानंतर 2 1 जार 2 2 7 जार 14. म्हणजे काय शिल्लक राहिलं बघा 7 इंटू 13 इंटू 3 इंटू 11. 7 इंटू 13 इंटू 3 इंटू 11 असं शिल्लक राहिलेलं आहे. हा प्रॉडक्ट किती येतो तेवढं मला सांगायचं आहे. 7 इंटू 13 इंटू 3 इंटू 11 हा प्रॉडक्ट करून सांगायचं आहे. 3003 येतो. 3003 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. क्वेश्चन याच्यातला एक सब क्वेश्चन शिल्लक आहे. क्वेश्चन नंबर 4. इथं मी तो क्वेश्चन लिहितो. सब क्वेश्चन नंबर 4 हे जाऊ दे का सगळं. n इज इक्वल टू 15 आणखीन r इज इक्वल टू 8. बानो आता आपल्याला फोर्थ क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. n फॅक्टोरियल अपाऊन r फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेटमध्ये n मायनस r फॅक्टोरियल याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कधी फाइंड आउट करायची आहे? n इज इक्वल टू 15 आणखीन r इज इक्वल टू 8 असताना. म्हणजेच 15 फॅक्टोरियल अपाऊन 8 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेटमध्ये 15 मायनस 8 फॅक्टोरियल. नेक्स्ट स्टेपला हे जे 15 फॅक्टोरियल ॲज इट इज लिहिलं अपाऊन 8 फॅक्टोरियल पण ॲज इट इज लिहितो. 15 मायनस 8 केलं तर किती मिळतं? 7 फॅक्टोरियल मिळतं का? इंटू 7 फॅक्टोरियल. नेक्स्ट स्टेपला हे 15 फॅक्टोरियल जे आहे ते मी लिहिताना 15 इंटू 14 इंटू 13 इंटू 12 इंटू 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 फॅक्टोरियल असं लिहितो. अपाऊन हे 8 फॅक्टोरियल ॲज इट इज ठेवतो. 7 फॅक्टोरियल लिहित असताना काय लिहिणार? 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 असं लिहिणार. हे 8 फॅक्टोरियल हे 8 फॅक्टोरियल कॅन्सल होणार का? आता इथं बघायचं 7 1 जार 7 7 2 जार 14. त्याच्यानंतर 6 1 जार 6 6 2 जार 12. त्याच्यानंतर 5 1 जार 5 5 2 जार 10.
त्याच्यानंतर इथं बघायचं हे 2 आणखीन हे 2 मी मिळून 4 होणार का 2 × 2 4 हे 4 आणखीन हे 4 कॅन्सल करतो 3 1 जार 3 3 3 जार 9 त्याच्यानंतर हे 2 आणखीन हे 2 कॅन्सल केलं शिल्लक काय राहिले बघा 15 × 13 × 11 × 3 असं शिल्लक राहिलेलं आहे. आता हा प्रॉडक्ट किती येतो सांगा 15 × 13 × 11 × 3 किती प्रॉडक्ट येतो सांगा. तर हा प्रॉडक्ट येतो आहे 6435 का. ठीक आहे हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत. हे आधी नोट डाऊन करा. क्वेश्चन नंबर 5 बघूया. जायचं बाळानं पुढं हे जाऊ दे का. ठीक आहे क्वेश्चन नंबर 5 आपण बघणार आहे. क्वेश्चन नंबर 5 फाइंड n if फर्स्ट सब क्वेश्चन आहे n/8 फॅक्टोरियल इज इक्वल टू 3/6 फॅक्टोरियल प्लस 1 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल असा गिवन क्वेश्चन आहे. आपल्याला nची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मी काय करतो बघा या ठिकाणी n/8 फॅक्टोरियल ॲज इट इज ठेवतो इज इक्वल टू 3/6 फॅक्टोरियल मी 6 × 5 × 4 फॅक्टोरियल असं लिहितो प्लस 1 फॅक्टोरियल म्हणजे 1 लिहितो अपॉन 4 फॅक्टोरियल. ठीक आहे नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा n/8 फॅक्टोरियल इज इक्वल टू या दोन्ही टर्म्समधून 1/4 फॅक्टोरियल मी कॉमन घेणार. इथं उरणार आहे 3/6 × 5 प्लस इथं उरणार आहे 1. नेक्स्ट स्टेपला n/8 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1/4 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेटमध्ये इथं बघायचं 3 1 जार 3 3 2 जार 6 बरोबर का. म्हणजेच काय मिळालं 1/10 प्लस 1 मिळालेलं आहे. 1/10 प्लस 1 मिळालं. नेक्स्ट काय होणार बघा इथं लिहितो n/8 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1/4 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेटमध्ये 1 + 10/10 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच काय होणार बघा n/8 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1/4 फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेटमध्ये 10 + 1 केलं तर किती मिळतं 11/10. नेक्स्ट स्टेपला मी आता असं करतो n या बाजूला शिल्लक ठेवतो. हे 8 फॅक्टोरियल जे आहे ते इथं डिवाइड आहे तिकडं जाऊन काय होणार मल्टिप्लाय होणार. इथं जर प्रॉडक्ट घेतला तर 11/4 फॅक्टोरियल इंटू 10 इंटू 8 फॅक्टोरियल असं लिहिणार. नेक्स्ट स्टेपला काय होणार बघा n इज इक्वल टू 11 इंटू 8 फॅक्टोरियल लिहिण्याची स्टाईल बदलतो. म्हणजे काय करतो बघा 8 × 7 × 6 × 5 × काय लिहिणार 4 फॅक्टोरियलपर्यंत लिहिणार इंटू 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 10. आता हे 4 फॅक्टोरियल हे 4 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. त्याच्यानंतर इथं बघायचं 5 1 जार 5 5 2 जार 10 2 1 जार 2 2 3 जार 6 म्हणजे काय झालं n इज इक्वल टू 11 × 8 × 7 × 3. आता हा प्रॉडक्ट घ्या किती येतो सांगा 11 × 8 × 7 × 3. हा किती प्रॉडक्ट येणार तर हा प्रॉडक्ट येतो आहे
तर 1848. ठीक आहे. तर बाळांनो, आज आपण इथं थांबू. या एक्झरसाईजचा रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू.